हा बघा, आज आम्ही फ्राईड राईस बनवणार आहे. तर हे तांदूळ आम्ही 10-15 मिनटं भिजत घातलेले आणि मग नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत. हे बघा, पाणी उकळायला ठेवलेले, त्याच्यामध्ये मी थोडं मीठ टाकून घेते. हे बघा, पाण्याला चांगली उकळी आलेली. आता त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊया. असं हे बघा, तांदूळ टाकलेत. आता हे बघा असं मस्तपैकी शिजून एकदम मऊ मऊ झालेले. तर त्याचं आता आपण आहे ना पाणी काढून घेऊ चाळणीमध्ये. हे बघा, चाळणीमध्ये काढून घेतलेले आणि कसं मोकळं फडफडीत एकदम बारीक घेतलेले. आता तर कोबी घेतले, फरसबी घेतले, गाजर घेतले आणि शिमला मिरची घेतली. हे बघा, कांदा कापून घेतलाय बारीक, हिरवी मिरची घेतले, कांद्याची पात घेतले, अद्रक घेतले. बघा, कढई चांगली तापलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकलंय त्याच्यामध्ये आणि लसूण चांगला करपून देऊ. अद्रक, हिरवी मिरची चांगली अशी हलवून घ्यायची, करपून द्यायची चांगली तेलामध्ये. आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ. हे बघा, कांदा टाकलेले. कांदा चांगला हलवून घेऊ. आता त्याच्यामध्ये फरसबी टाकून घेऊ, गाजर. हे बघा, शिमला मिरची टाकले. हे बघा, कोबी टाकले. हे बघा, व्हिनेगर टाकलंय नाही का. हे बघा, सोया सॉस टाकलंय. बघा, रेड चिली शिजून मऊ झालेले आहेत एकदम मस्त. आता त्याच्यामध्ये मीठ टाकू थोडंसं. हे बघा, मीठ टाकू आणि त्याच्यात कांद्याची पात टाकू. हे बघा, आता हे फ्राईड राईस मसाला याच्यामध्ये टाकून घेऊ सगळा आणि चांगला असा हलवून घेऊ आपण. हे बघा, आता त्याच्यामध्ये हा शिजलेला भात आहे ना, हा त्याच्यामध्ये टाकून घेऊ. असं झालं एकदम मस्त मध्ये. असं पूर्ण असं चांगला हलवून पूर्ण मिक्स करून घ्यायचं. असं हे बघ, हलवून घ्यायचं. ते एकदम मोकळा दाणेदार झाला आहे. हे बघा, कसं मस्त झालेलं आहे भात, एकदम मोकळं फडफडीत. आता त्याच्यावरून आहे ना आपण कांद्याची पात टाकून घेऊ. हे बघा, अशी कांद्याची पात टाकून घ्यायची. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.